ठेवला मनही कधीच नाही झुरलं उधळला घासमद बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जिके मागला सरलं आताच पया भरा तुझ्या फिरतो माग मागन जादू नंतर कुणी सपनात जागपणी नशिबी भोगाचा डावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला माझं पूर्ण लागली आणि तू वळवली माझ्याकडं पाहिला क्या बात है. मजा आली काय रोमॅन्टिक सुरुवात झाली एपिसोडची. खतरनाक म्हणजे इतका भारी डान्स मीन्स थुकरटवाडी माहेरच केलं तिने स्वतः. ती मागच्या आठवड्यात इथंच होती. नशीब तू ड्रेस वेगळा आज घातला. लोकांना मला सांगायला आवडेल ती ऍक्च्युली घरी गेलीच नाही, ती 2 ड्रेस घेऊनच आली होती. बहुतेक तिने तिसरा आणला. तिला पुढच्या एपिसोडला इथं बसायचंच आहे. इतकं तिला हे सगळं वातावरण आवडलेलं आहे. पण मला फार छान वाटतं की आज पुन्हा एकदा गौतमीच्या निमित्तानं ही सगळी टीम इथे आलेली आहे आणि ज्या मालिकेचे आपण सगळे प्रचंड फॅन आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा आहे की आता या दोघांचं जमणार, याचं आणि हिचं जमणार, याचं आणि हिचं जमणार. नक्की काय होणार बाबा, हळूहळू तुम्हाला सगळं कळेलच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझा होशील नाच्या टीमसाठी. आणि तुमच्या सिरियलचं टायटलच चुकलंय. तुमच्या सिरियलचं टायटल काय आहे? येऊ कशी तशी मी नांदा. तू लग्नाआधी ह्याच्यावर फिरतेस आणि काय नांदायचं बाकी ठेवलं तुम्ही दोघांना. पण ही गोड जोडी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलीच असेल की गोड जोडी कोण आहे. नवी कोरी मालिका या नव्या वर्षात सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे, जिचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आणखीन एका मालिकेचे कलाकार या मंचावरती येणार आहेत. पूर्वी मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. तर मंडळी काय, झी मराठी म्हटलं की वेगवेगळे प्रयोग नेहमीच होत असतात. जसं की रोमॅन्टिक मालिका येतात, कौटुंबिक मालिका येतात, हवायुद्धासारखी हसवणारी मालिका गेली 6 वर्षे सुरू आहे. पण आता वातावरण मंचावरचं सुद्धा गंभीर होणार आहे आणि तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा 9:30 वाजता थोडंसं गंभीर असणार आहे, पण तितकंच मनोरंजक सुद्धा असणार आहे. कारण आता इथे सुरू झालेला आहे एक तपास. तो तपास काय आहे याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आणि जगभरात जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना लागलेलीच आहे. मालिकेचं नाव आहे काय घडलं त्या रात्री आणि त्यानिमित्तानं या मंचावरती आज येणार आहेत ACP रेवती म्हणजेच मानसी साळवी. जोरदार टाळ्या. ओहो, हॅलो, स्वागत. बसण्याची मी विनंती करतो तुम्हाला. बरं झालं तुम्ही असं नॉर्मल आलं ना, मला भीतीच वाटली तुमची. कारण तुम्ही ते सगळं त्या जर गेटअप मध्ये आला असतात तर आम्हाला जास्त भीती वाटली असती म्हणजे एपिसोड करताना. म्हणूनच साडी चूज केली. युनिफॉर्म नेक्स्ट टाइम. बापरे, म्हणजे आहे ना ते युनिफॉर्म मध्ये येणार. हो आबा, तुमचं मनापासून स्वागत. आता मंचावरती आमंत्रित करूयात या मालिकेत अजय हे पात्र साकारणारे सुशांत शेलार. जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेमध्ये कॉन्स्टेबल ढवळे हे पात्र साकारणारे जयवंत वाडकर सर. जोरदार टाळ्या.
है, क्या बात है. म्हणजे तुमच्या मालिकेचे शहनशाह असं मी त्यांना म्हणेन. सध्या अंधेरी रात में असं त्यात घातलेलं नाही तुम्ही तरी प्रोमोत गाजलंय पण ते सर. हो येस येस. नाही प्रत्येक गोष्टीत सर तुमचा हात असतोच. ते तुम्ही दाखवून दिलं की प्रत्येक गोष्टीत वाडकर टच असला पाहिजे. Yes. तसा या मालिकेत सुद्धा तुमचा आहे. मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करूयात कुलदीपला म्हणजेच चेतन वडनेरेला. जोरदार टाळ्या. सर स्वागत. बसण्याची मी विनंती करतो. आणि यानंतर स्वागत करूयात सिद्धांतचं म्हणजेच गौरव घाटणेकरचं. जोरदार टाळ्या. गौरव मनापासून स्वागत. बसण्याची विनंती करतो. आज असं झालंय आपण सगळे आलोय. तुषार सुद्धा आलाय. घोडा सुद्धा आलेलाच आहे बरेच वर्षे. पण ज्यांचं हे फार्म हाऊस आहे ती व्यक्ती कुठे आहे? म्हणजे ती जी तिकडे चेअर आहे त्यावरती ते बसतात तिकडे. त्यांनी आम्हाला इकडे बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ते स्वप्नील जोशी सर आज आले नाहीत. असं होत नाही खरं तर. यायला पाहिजे होतं. ए म्हणा कुठे अडकले काय ट्रॅफिक देते. बापरे आले आले. अरे हेलिकॉप्टरने आले का काय? ओ माय गॉड. बापरे. हो हो आले आले आले. एक सेकंड डॉक्टर. सॉरी यार ते लॉक करायला लागतं ना. हाय 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 डॉक्टर कसं काय? सर सर मी मस्त सर. काय केलं ते? नाही ते अरे ते सेंटर लॉक करायला लागतं. चोरी होतं. परवा टो झालं होतं. इथं मिरर रोडला. हा मिरर टो झालं होतं. भाऊनी सोडवलं आपल्या. भाऊ कदा. भाऊ कदम. त्याची बाईक पण टो केली होती ना. अच्छा त्याची बाईक आणि माझा हेलिकॉप्टर. अच्छा अच्छा. मला सांगतो पैसे नाही घेतले. भाऊनी 2 जोक सांगितले आम्हाला सोडला. क्या बात आहे. नाही 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 जोक चांगले होते म्हणून नाही. मा शेवटपर्यंत भाऊला पंच आठवेना. शेवटी पोलिसवाले म्हणले जा हेलिकॉप्टर आणि बाईक घेऊन जा. पंच आठवला की परत या म्हणून. क्या बात ते जरा पाक करायला. क्या पण हे हेलिकॉप्टर जरा परत उतरव. स्वप्नील सरांचं हेलिकॉप्टर कसं होतं जरा बघा. ते उतरवताना मला दिसलं ते. जरा दाखवा ते परत वरती. नाही अरे गायबच करणार. क्या बात. वाव. साधारणपणे ते पंखावरच बंद करतात. पेट्रोल वाचतं. पेट्रोल पंखा बंद झाल्यामुळे खाली मला वाटतं थंडी आहे म्हणून तुम्ही पंखा बंद करून आला. नाही पेट्रोल वाचतं. आपण ब्रिजवर कसं गाडी बंद करतो इग्निशन क्या ऑफ करतो आणि मग उतरावरती आपोआप येते. वा, वा, असं वा. वरती गेलं उतरायला काही प्रेशर नाही मी म्हणजे. आतापर्यंत ऐकलं होतं स्वप्नील जोशी श्रीमंत आहेत. श्रीमंत आज पहिल्यांदा कळलं. खरं तर ते LED वर हेलिकॉप्टर घेऊन येऊ शकतात म्हणजे ते आहेतच श्रीमंत. म्हणजे फक्त तुषार देवल ते ओके म्हटलं पाहिजे तर मी श्रीमंत. हो हो आवाज आला नाही तर काय नाही. आणि आमच्या कंट्रोल रूम सरांनी ओके म्हटलं पाहिजे तर मी श्रीमंत. नाही तर काय नाही खरं पण नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो स्वप्नील सरांकडे खरंच हेलिकॉप्टर्स आहेत. गंमत नाही. हे त्यातलं एक आहे. वन ऑफ दी आहे. जर एवढं मोठं फार्म हाऊस असू शकतं तर हेलिकॉप्टर काय नसतं. अरे जुने झालेले हेलिकॉप्टरचे पंखे विकून तो माणूस भांडी विकत घेतो. एवढा तो ग्रेट आहे. एक तर पंखा इथे लावला बघितलं. इथे लावलं त्याला फिरवायला माणूस असतो खरं तर. पण आज हा गेटअप खतरनाकच आहे सर तुमचा. सर ते पॅराशूटनी पण ऍक्च्युली येऊ शकले असते. क्या बात आहे. वा वा वा. स्वप्नील सर मनापासून स्वागत तुमचं. आणि माझे खूप म्हणजे खूप जवळचे मित्र खूप एक जुनी मैत्रीण असं खूप लोक आहेत इकडे आणि कमाल सगळे यंगस्टर्स आहेत. सो स्वागत सगळ्यांचं. खूप येस येस येस. अरे हिचं काय आहे? ती जाईना आता काय करायचं. मग काय खुर्ची लावे बाजूला काय करायचं? असं करूया म्हणजे. आता तिला तिथे इथेच राहायचं तर काय करायचं तिला. नाही, चालेल आम्हाला चालेल. चालेल ना. सुपर मस्त. तिला सांगतो माझं लग्न झालं. आता ऐकायला तुमच्या. वा वा वा. पण आणि गंमत आहे. मुन्नाला सांगू शूटिंगला जा म्हणून. रिप्लेसमेंट. करेक्ट आहे करेक्ट. ती करू शकते तुझ्या जागी काम. वा वा. तर स्वप्नील जोशी यांचं मी मनापासून स्वागत करतो. सुनील शेट्टी यांचे गॉगल वापरणारे स्वप्नील जोशी यांचं मी स्वागत करतो आणि समोर विराजमान होण्याची विनंती करतो. क्या बात आहे. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद. आता नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. आपण नव्या वर्षात आलेलो आहोत. थुकरटवाडीच्या या फार्म हाऊस मध्ये सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे सोशल डिस्टन्सिंग राखून. तर काय मी जसं तुम्हाला सांगितलं की हे फार्म हाऊस आहे त्यांचं स्वप्नील जोशींचं. तर त्यांनी काय केलंय एक पार्टी ठेवली आहे स्वप्नील जोशींनी.
आमचे जे थुकरटवाडीचे स्वप्नील जोशी आहेत, त्यांनी नवीन वर्षाची पार्टी ठेवली आहे आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी बरेच बॉलिवूड स्टार्स येणार आहेत. बर. पण त्यांचं येण्यामागचं आणखीन एक कारण आहे, लॉकडाऊन नंतर त्यांना काही शाश्वती वाटत नाही की आपलं काही पुढे सुरू होईल. साधारणपणे बाहेरची परिस्थिती जशी बदलतीये रोज, त्यामुळे त्यांना असं वाटतं की साधारण वर्षभर आपल्याला काम नाहीच. म्हणून ते स्वप्नील जोशींना पाणी लावायला आलेत की तुमच्या काही ओळखीन झी मराठीमध्ये काय होतंय का बघा. कारण आता तुमचं तर दुकान लागलंय हवाई उद्यामध्ये. तुम्ही तुमच्या ओळखीनं आम्हाला झी मराठीच्या सिरियल मध्ये कामं द्या. म्हणून त्या पार्टीला बॉलिवूड स्टार्स आलेले आहेत. बघूयात मग आता स्वप्नील जोशी त्यांना मदत करणार आहेत का. बघूयात हा धमाल कार्यक्रम वेलकम 2021. तर सुरुवात करूयात या कार्यक्रमाला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फार्म हाऊस वरती आहे पार्टी आणि ती ठेवली आहे आमच्या स्वप्नील जोशींनी. भेटूयात पहिल्यांदा त्यांना. या डान्स, क्या बात आहे, मस्त डान्स. अरे मस्त काय केलं ते सांगत होतो. बंद कर बंद कर. का काय झालं. अरे काय खिळा घुसला पायात. बुटात अच्छा. खिळा घुसले यार. नाचा की थोडं छान वाटतंय. काय चालू आहे हा. तो स्पष्ट म्हणतो गाण्यात का नाच करायचा नाही, नाच करायचा नाही. हा म्हणतो नाच. काका ते केस जरा इकडे घ्या, नीट ऐकून तुम्हाला. ते नाद करायचा नाही असे, नाच करायचं नाही असं नव्हतं. नाद पण नका नाचू तुम्ही, तसे तुम्ही बेसिकच नाचला जाता. डोंट अंडर एस्टिमेट माय डान्स. अरे बापरे. मी एक अख्खी डान्स कॉम्पिटिशन जिंकलो. तुम्हाला माहित आहे आम्ही 3 लोक फायनलिस्ट होतो. 3 लोक. दोघे कोण होते बाकी. सुशांत शेलार आणि जयवंत वाडकर. आणि मी दस्तूर खुद्द. करेक्ट आहे, मग करेक्टच आहे. पण मला एक काय गोष्ट कळत नाही, हे तुम्ही काय लुक केलंय मला काय कळत. मी सांगितलं स्वप्नील जोशी आणि तुम्ही असं केस काय करून आलाय. अर सॉरी यार, आंघोळ केलं तसेच राहिले. गडबडीत मला वाटतं बहुतेक तुमचं पण तेच झालं असेल त्या पिक्चर. म्हणजे हा माणूस कसा एकदम टायमिंगचा पंक्च्युअल माणूस. एकदम वेळेवर पोचायच्या नादात कांगवा करायचं राहून गेलं आणि गेल्या डायरेक्टरने तसं शूट पण करून टाकलाय. रणांगण पिक्चर मधला लुक. रणांगण पिक्चर मधलं लुक तसं सेव्ह केलं मी लुक. मस्त मस्त. परत एकदा जबरदस्त. शाबास. अरे गौतमी बरोबर थांबतो. एक मिनिट ते मला तुला विचारायचं राहिलंय. तुझ्या आईसोबत आणि बहिणीसोबत काय भांडण झालं तुझं. कशावरून झालं ते. कुठे काय भांडण, काय नाही झालं भांडण. अरे झालं बाबा भांडण. नाही झालं. मग हिला एकटीला इथं काठवलं, त्या दोघे घरी गेले. मागच्या आठवड्यापासून ती इथं आहे. मी तुला तुझी इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, लक्षात ठेव. तुझ्या सिरियलचं नाव माझा होशील ना असं आहे. चला हवा येऊ द्या नाही. तू ना अधून मधून तिकडे पण जात जा बरं. नाही तर ते मामा लोक लग्न लावून देतील ते मेघना सोबत. मग शिलवमलत नाही तर काय. ते जाऊ द्या तुम्ही, ते सोडा आता. ते त्यांचं बघ. तुम्ही काय करणार आहे, कसली पार्टी ते लोकांना सांगा ना जरा. अरे भाई 31 मी म्हणलं आपल्या फार्म हाऊसवर पार्टी देऊ. आणि पार्टी म्हणजे साधे सुधे नाही. म्हणजे माझे बॉलिवूडचे सगळे मित्र येणार 101. क्या बात, केवढा दिलदारपणा. नाही 100 रुपये फी घेतली त्यांच्याकडे. हा मग का. अरे याचं मेंटेनन्स कोण भरणार आहे. हे महाग लागले फार्म हाऊस बांधव, फार्म हाऊस. स्वप्नील भाई फार्म हाऊस बांधव. आता बांधलंय म्हटलं बच्चे आपले बांधलं. अरे मजाक मध्ये केवढा खर्च केला येईल. आता मेंटेनन्स लोक काढायला आपण. मग 100 रुपये घेऊन आलो मी. मग कोणाला बोलवलंय. अरे कोणाला नाही बोलावलं ते विचार. अच्छा, कोणाला नाही बोलवलंय. बोलायची पद्धत असते. अच्छा. अरे 101 लोक बोलवलेले आहेत. तुला सांगतो सगळेजण जबरदस्त. काय
रिंगटोनच लावून घेतली मी डायरेक्ट रिंगटोन हसण्याची. त्यातनं आवाज येतोय. हा अरे भारी आहे राव. नाही हे भारी आहे, पण कधी कधी लय अडचणीच होऊन जाते यार. काय म्हणजे आता त्या दिवशी आमच्या शेजारी गेलो मी, एकदम असं सायलेंट वातावरण होतं. मी म्हटलं काय झालं, ते म्हटलं आबाजी गचकले. तेवढ्यात वाजलं ना हे गचक, कुठं नसतं तोंड लपव असं झालं मला. म्हणून हे प्रॉब्लेम आहे. हा. अच्छा अच्छा ते फोन घ्या एक मिनिट. हा हॅलो, कोणाचा फोन आहे माहितीये? मला माहिती, मीच लिहिलंय. कबीर सिंग माहिती आहे कोण? मला माहिती, तुम्हाला कळलाय का कालपासून ते कबीर बेदी कळलं कबीर सिंग कोण. आता कबीर सिंग. हॅलो हा कबीर, अरे कुठपर्यंत पोहोचला? अरे नाही चुकला तू चुकला. पुढे गेला तू, पुढे निघून गेला. एक काम कर, जाताना गोठा दिसला, म्हशीचा गोठा दिसला ना, तिथपर्यंत परत ये आणि मग तिकडून असा उजव्या हाताला वळ. हा येताना ना 1/2 लिटर दूध आणजो. अरे 10-12 लोक येणार आहे रे, चहासाठी लागल. 10-12 लोकांसाठी पावशेर दूध कसं पुरणार? प्रत्येकाला सांगितलं मी पाव मेंटेनन्स ये रे. यांच्या थांब ग. कबीर नको कबीर नको कबीर नको. कबीर मागच्या वेळेला त्यांनी तुला लय हाणला होता. कबीर ते खूप डेंजर आहेत कबीर. यांच्यात सगळ्यात डेंजर कोणी? हा समोरचा लाल शर्ट वाला. तू इकडे बरोबर नाही वाजली शिट्टी. अरे पण एवढी हिम्मत काय? ये मेरी वाली बुंदी आहे, समजा. पण मला बुंदी नको, मला ती पाहिजे. अरे बुंदी आहे का ते? बंदी. हाँ ये मेरी वाली बंदी है. ही बंदी. आणि मग तू कोण? तो छंदी बंदी. फिल्म मध्ये असाच आहे. ये तू गप काय? हा तुझी हिम्मत तिच्याकडं बघायचं नाही, नाही तो तेरी आंखें नेचू नोचू. ये आंखें नेसू लुंगी. आणि ये तेरी आंखें नेपच्यून प्लुटो. एवढं नेपच्यून प्लुटो पर्यंत आलंय तुला? नोच लुंगा नाही येते. तेरी आंखें नोच लुंगा. असं हा हे देख तेरी आंखें तो आता बोल. ताई पाहिजे तर तू आम्हाला राखी बांध, पण याला डायलॉग बोलायला नको लावू. आम्ही येतो. येईल मला. नाही नको दादा. फायटिंग पण नको. चान्स झाला शेवटचा. बघितलं का, डायलॉगलाच घाबरले. फायटिंग केलं असं मेलेच असते. बापरे, एवढा डेंजर आहे? नाही मागच्या आठवड्यात गल्लीतल्या 2-3 पोरांनी त्याला गोणीत भरून लय मारला होता. घेऊन गेले कोकण समजून 31st. ते तर बरं झालं मी गेले म्हणून. त्यांनी त्याला जवळजवळ पातेल्यात भरला होता. बसतीस का तू? काय पण काय बोलतीस? मी किती डेंजर आहे माहिती नाही तुला? मग अरे स्वप्नील कैसा आहे तू? कबीर सिंगचा रोल आहे, जयवंत वाडकरनं केला, मला माहित नाही. अरे कबीर सिंग असतो मी शाहिद कपूर. तुझं टाईट कपूर वाटतोय म्हणून चष्मा विष्मा घालून आलाय. क्या बात कर रहा है यार तू? अरे मजाक कर रहा है यार. Happy New Year. क्या बात आहे. कसा आलास? बसूनच आलो. गाडी होती ना, गाडी बसूनच आलो. पार्टी व्हायची का झाली? पार्टी व्हायची आहे, अजून खूप लोक येणार आहेत, पार्टी करणार आहे. पण हे काय? अरे जेवणाची व्यवस्था आहे तर तुम्ही डबा घेऊन काय आलेत?
नाही यातून घेऊन जायला आणलं. काय उरलं फिरलं तर घेऊन जाता येतं ना. अरे काय कसं आहे हा? ते दादा तो तसलाच आहे फुकट्या. सगळीकडे जातो आणि जेवण असं गोळा करून आणतो. अहो हे तर काहीच नाही, चहाच्या टपरीवर जातो आणि माशी पडली म्हणून फुकटाच चहा पिऊन येतो. पण माशी पडते का खरी चहात? नाही तो डबीभर माशा घेऊन जातो आणि कटिंग मध्ये टाकत राहतो. बरं ठीक आहे, तुम्ही आता आलेले आहात तर तुमचं मनापासून स्वागत या 31च्या पार्टीमध्ये. अजून खूप लोक येणार कोण आहेत. आहे अजून कोण दुसरं? कोण आहे? रणवीर आणि त्याची बायको. अच्छा पादुवीर. कोण? अरे दीपवीर आहे ते. दीपवीर. पादुकोण आणि रणवीर असं एकत्र. नाही तू काही एकत्र नको जोडू, असं नको जोडू. तर आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया रणबीर सिंग आणि त्यांची बायको दीपिका पादुकोण यांचा. लड़की ओ लड़की अरे गाणं काय आख मारे हा लात मारे गाणं आहे का? वहिनी एकदम कोल्हापूरचे दिसत एकदम पागल. प्यार है रे प्यार है रे. कैसा है तू? प्यार है मेरे प्यार. हो मेरी वाली बुंदी आहे. हा ठीक आहे ना ठीक आहे. अरे ही कोणी पण एक मिनिट माझ्या बरोबर आली तू कोण आहे? दीपिका. मग दीपिका जळलाय तुझा. दीपिका जळू कोण? रणवीर बोल रणवीर बोल मला जरा. बायको ना मी तुझी. हा तुला लाज नाही वाटत असं बोलायला? ह्यांना तुला दीपिका करताना लाज नाही वाटली? मला बोलताना काय वाटेल? क्या दादा? तू कोण आहेस? मी ते कबरुद्दीन काजी. नाही कबीरुद्दीन काझी लक्षात राहतंय, कबीर सिंग नाही राहते. कबीर सिंग शाहिद कपूर रे. काय कास्टिंग आहे आज तुझी? हा कसला शाहिद कपूर? तू पण एकदा केला होता, तू ह्याच्यापेक्षा बेकार दिसला होता. तो सगळं कास्टिंग हुकलेलं आहे. परफेक्ट फक्त एकच कास्टिंग. हा जा. दादा आप ही बोलो, मैं बोल नहीं सकता इसलिए आप क्या क्या? बाकी क्या बोल रहा जळू कोण? तू घरी चल. नाही तुला वॉशिंग मशीन मध्ये घालून फिरवला ना तर बघ तू. एक मिनिट, तुला वॉशिंग मशीन मध्ये घालून फिरवते नाही? हा म्हणून तुझे कपडे असे. काय होतं ना, दुसऱ्याच्या कपड्याचा रंग लागतो तुझ्या कपड्यांना. हे बघ. अरे स्टाईल है रे वो, स्टाईल मेरी वाली बूंदी है ना. मैं क्या बोल रहा? ये तेरी वाली बूंदी मेरे वाले गुलाब जाम से एक्सचेंज करता है क्या? तुम्हारी बूंदी का ज्यादा रायता मत फैलाओ यार. क्या चालू है तुमचं? ए रुको यार. क्या बोल रहे ये क्या रे? क्या बोल रहे? कशाला उचकवलं त्यांना काय माहिती. जरा पण आमच्यावर तुम्हाला येऊ येत नाही. बरं जरा 31 डिसेंबर से पब्लिक. हे क्या बोल रही पब्लिक? कैसा है रे बंटा? मैं कैसा दिख रहा है?
अरे मेरे साथ गाना गाएगा क्या? तूच का गाई पाण्या. पिछली बार 31st का फ्रस्ट्रेशन है. वो लोग को बोला कि घर पे पार्टी करो थोड़ा, बच्चे लोग ऐसा, उसका परिणाम, बाकी कुछ नहीं. इनका माइक ऑफ करो. मी ना डायरेक्ट गाणं घेऊ काय? हा आल्याला तेच घ्यायला पाहिजे होतं खरं तर. भाऊ पसारा मांडला. लेता है दादा, लेता है. ए, बीट दे रे. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. लॉकडाउन खुलेगा तो इवेंट वाला आएगा. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. शाला वाला स्केट करके सबको हंसाएगा. अपना टाइम आएगा. अपना टाइम आएगा. शाला वाला स्केट करके सबको हंसाएगा. अपना टाइम आएगा. एरोप्लेन का भाड़ा लेके एसटी से जाएगा. एरोप्लेन का भाड़ा लेके एसटी से जाएगा. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. अरे लॉकडाउन खुलेगा तो इवेंट वाला आएगा. अपना टाइम. तुझं काय पाठ नाही का? तुझं पाठ नाही ते बोल ना. 31st वाला दादा, 31st है. नाचना देखो आता है क्या जब अपन गाएगा. ए यू आ. नाचना देखो आता है क्या जब अपन गाएगा. डांस तुझे करना है तो क्लास लेके जाएगा. थाना में है कथक क्लासेस, मेरे साथ आएगा. आएगा. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ह्या थंडीची एक मेन ऑफर आहे की बाबा ग्रुप बुकिंग जर तुम्ही सगळ्यांनी केलं तर एक घोंगडी फ्री आहे. ते सगळ्यांनी काही त्या घोंगडीत झोपायचं मग. काय आपल्याला सांगितलं ना ते प्रत्येक वेळेस ऍड करत जाऊ नको म्हणून. जरा स्किट मधल्या बायकोकडे पण बघा. हिच्याकडे बघण्यापेक्षा ना मी सुशांत शेलरचा मॅटर बघितला. त्याने काय मॅटर केला आता? नाही, त्याने नाही मॅटर केला, म्हणजे त्याचा पिक्चर मॅटर त्याने. आणि तो पिक्चर केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं त्याने जर ऍक्च्युअल मॅटर केला असता ना तर जास्त गर्दी झाली असते. मॅटर सोडवायला भांडणं सोडवायला येतात ना दोस्त नाही का लोक. त्याच्यावर मी काय म्हणतो, तो मॅटर सोडून मी हा मटार बघू. मी त्या मटारला फुलं आली. रम्या, एक मिनिट. वहिनी, तू काही म्हटलं तरी तुम्ही खूप सुंदर दिसता. थँक्यू स्वप्नील. त्याच्यावर लक्ष नको देऊ तू. तो नेहमी गोड गोड बोलतो. माग तो शिरकेला पण म्हणला होता तू क्या हँडसम दिख रहा यार, क्या हँडसम दिख रहा. बोले तो एकदम दबंग. आता काय गाणं संपल्यावर मध्येच करायचं होतं ते. काय चालू आहे? आणि पोरींनो, एक त्याला एक लाज नाही, तुम्हाला लाज येत नाही? ते बरोबर आलं निघाय तू. हम तुम्हें इतना छेद करेंगे, हम तुम्हें इतना छेद करेंगे. कायचे छेद करणार आहेस तू? कुठचे छेद करणार आहे? मागं झोपलो होतं, 4 झुरळे घेऊन चालले होते, लक्ष नव्हतं. तुकडे छेद करणार आहेस बे? हमारा स्वागत नहीं करोगे? जावई आहे तुम्हाला. कोण तुझं स्वागत काय करायचं? नाही तुला काय वाटतं याच्याकडे बघून? नवाजुद्दीन सिद्दीकी. गावी जातो ना, गावी तर सगळी मुलं धावत येतात त्याच्याकडे, बाबा बाबा. झालं नाहीये तुमचं काय आता. हाय रुई. कोण? हाय रुई. कोण? हाय रुई. तू 2-4 ठिकाणी देऊन टाक, कुठे लागून जाईल. हाय रुई. सही सांगितलं त्याला. हाय
रुई ह्याच्यात कोण रुई आहे? पण पहिल्यांदा तू हाय रुई मला बघून म्हणलं म्हणजे पुरुष आणि स्त्री इतकं चुकलंय. गॉगल मधनं पण पकडला म्हणजे मानला पाहिजे. चला हाय सई असा डायलॉग. ही असते ना, ही सई असते. हा एकदा आता घेऊन टाक. ऍक्च्युली त्याने सहीच पाठ केलं होतं. मी त्याला सांगितलं ते रुई आहे. एकदा आता हाय सई घेऊन टाक. हाय सई. नाही मला असं वाटतंय याला ते जीवन गौरव भेटल्याशिवाय सोडणार नाही आता. हम तुम्हें इतना चेत आलेलं चुकीचं आता होतं ते आता गेलं. जा बरं. अरे जा ना घरी. अरे घरी जा तुम्ही. काय हाऊस आहे. चला तर रणवीर आणि दीपिका तुमचं मनापासून स्वागत. फक्त हा तर आपली पार्टी आता रंगात येणार आहे. हळूहळू सगळे सगळे गेस्ट आपण बोलणार आहे. आता पुढचे गेस्ट आहेत आपले. मामा बंद कर. ओ पुणेकर बाई बंद करा हे सगळं. काय काय बंद करा पुणेकर बाई सांगा ना काय बंद करा. काय घडलं त्या रात्री हा ही सिरियल बंद करा. का सुरू व्हायची ती सिरियल. सुरू व्हायची आधी कशी काय बंद करणार आहे. म्हणजे काय बंद करायलाच पाहिजे. काय सतत विचारतात काय घडलं त्या रात्री, काय घडलं त्या रात्री. ईश्वर असं कसं सांगणार काय. लगेच सांग मग. वेगळे ती वेगळे. हो गुन्ह्याबद्दल आहे ती सिरियल. गुन्ह्याबद्दल विचारतात काय घडलं. मस्त मस्त. मला असल्या सिरियल मध्ये काम करायला आवडेल. त्याच्यात गुन्ह्याचा शोध लावायचा, चुन्याचा नाही. गब्बसी का प्रीती. अच्छा हे पण आलेत होय. माझा औशील ना कमी होऊ त्याची. काय नाव आहे? काय म्हटलं नाव? माझा होशील ना कमी होऊ त्याची. असं थोडीच आहे माझा होशील ना असं नाव नाही आहे. नाही, पण त्यांच्या सिरियल मध्ये तसंच चालू आहे. माझ्याशी लग्न कर नाही तर मी डॉक्टरशी लग्न करते. मी पण नाही डॉक्टर. तुम्ही डॉक्टर आहात. हे असं असतं डॉक्टर. अरे तिथे बघ इथे बघ काहीतरी बर काय डिग्री काय. MD. काय काय MD म्हणजे मी डॉक्टर. शांत बस शांत बस. डॉक्टर वरून आठवलं. हा डॉक्टर तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. डॉक्टर आहात ना तुम्ही. मग सांगा जास्त केस गळत असतील तर काय करावे. सांगा सांगा सांगा. मोठा फार बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे. टेन्शन घ्यायचं नाही. इथे कोणी घेत नाही. मग गळाची भानगडच नाही ना. नाही नाही सांगा अजून सांगा. अजून ट्रीटमेंट हवी. दही लावायचं. दही. हा कोरफड लावायची. अच्छा अच्छा म्हणजे तिथून ते निघालं काय दिमाग दही करणे. सर आम्ही कोरफड लावली होती. झाड उगवलं तिकडे. काही नाही. झाडूने गोळा करायचा. अजून काय करायचं. झाडू नसेल तर असंच करायचं. असं जेवणात पडतात ना म्हणून. मग मला सांगा पोट दुखलं तर काय करायचं. काय करायचं. हिंग आणि गुळाची हे कशाला एवढं. कशाला बाजूच्यांकडे जायचं कचा कचा भांडायचं. का त्यांचं चांगलं झालं की आपल्या पोटात दुखतं ना. जाऊन भांडायचं पोट साफ. बरं तुमचं नेमकं काय म्हणणं आहे. काय तुम्ही शांत बसा. स्वप्नील जोशीचे अॅनिमेशन. काय बोलताय तुम्ही. हा नाही तर काय हे काय एवढी पार्टी करताय मोठी दंगा करताय मला सोडून. तर मंडळी थुकरटवाडीच्या फार्म हाऊस वरती सुरू आहे कार्यक्रम वेलकम 2021. यासाठी अनेक पाहुणे आलेले आहेत. आता बघायचंय पुढे काय काय घडणार आणि कोण कोण पाहुणे येणार. पाहुयात उद्याच्या भागात. गप्पांना लगेच सुरुवात करूयात. आणि स्वप्नील सर जसं की मी तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा प्रोमो पाहिलेला असेलच की सध्या सगळीकडे एका प्रोमोची फार चर्चा आहे. काय घडलं ते रात्री
आणि त्यानिमित्तानं आज मॅडम इथे आलेले आहेत. त्यांचा दरारा जाणवतोय प्रोमोमधून आम्हाला. इतक्या वर्षांनंतर तुम्ही पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे, काय सांगाल? 13 वर्षांनी. ओ, शी इज अ ब्रिलियंट ऍक्टर. हो. आणि आय थिंक वी आर ऑल मिसिंग हर. आपण सगळे तिला मिस करत होतो टेलिव्हिजनवर आणि फिल्म्समध्ये. आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की ती या मालिकेतनं पुनरागमन करते. हो 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 हो. आणि तिने स्वतःला इतकं फिट ठेवलंय की असं वाटतच नाही की पुनरागमन करते. असं वाटत होतं की काल एक शो संपला आणि आज परत मानसी काम करते. ते गाणं सुद्धा लावायला पाहिजे. दिसेच्या अजून सुद्धा पाठ आहे लोकांचं. सेम. आणि तशीच दिसते बघ अजून. सेम सेम. काहीच खरंच 4च दिवस झाले असं वाटतंय. सॉरी मानसी, यू आर सेइंग. नो नो नो. पण झी मराठी आज झी मराठी आहे. पण आधी ते अल्फा होतं. आणि ते अल्फा असल्यापासून माझी मालिका होती सौदामिनी. तेव्हापासून आय एम हिअर. त्याच्यामुळे मला असं वाटतच नाही की मी कमबॅक करते. मी इथेच होते, जरा एक ब्रेक घेतला होता, पण आय एम बॅक. झी मराठी आणि माझं आय फील ॲट होम. वा 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 वा. पण ही भूमिका वेगळी आहे. हो. तडफदार आहे. काय सांगाल याविषयी? मी काय घडलं त्या रात्रीमध्ये ACP रेवती बोरकरची भूमिका करते. आणि एक केस आहे, ती मर्डर आहे की आत्महत्या आहे की अपघात आहे ते आता आम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि युनिफॉर्म घालायचा होता. वेन युनिफॉर्म इज खूप डिग्निफाईड आहे, माहिती आहे का? म्हणजे मला माहिती आहे मी रोज कॉस्ट्युम म्हणून घालते, पण ते घातल्यानंतर ना इट जस्ट कम्स. काय कुठे होतात काल? सो आय थिंक खूप लकी आहे मी की मला परत असं स्क्रिप्ट मिळालं. आणि आय एम हॅपी. आणि माझे फ्रेंड्स आहेत, सुशांत वाडकर काका, अँड यु नो दे ऑल देअर. आणि खूप मजा असते रोज. जेवण दादाला वाडकर काका फार उचलं नाही, पण वाडकर दादा हीच. ओके, कॅन वी टेक इट अगेन? हे पण लावा. आम्ही काही वायाला नाही घालवत सर. बिलकुल काही वायाला घालवत नाही. काय करू आपण, ते काका आणि दादावाला एपिसोड मधनं काढू आणि त्याचा प्रोमो करू. अरे तो मध्येच मला म्हणतो, अरे आपल्या वयात ना काय करशील? अरे पण ते किती, मी तुम्हाला सांगते, खरंच सांगते, सेटवर सकाळी जेव्हा काय आता वाडकर येतात तेव्हा आय एम जस्ट टेलिंग यू, ते सगळ्यांसाठी बन मस्का घेऊन येतात. ते कधीच, त्यांचे हात कधीच रिकामे नसतात. कधीच पण माहित झालंय. अरे ते लंच टाइमला येताना सुद्धा सगळ्यांसाठी घेऊन येतात. इतके भारी आहेत ते. खरंच ते गोडच आहेत. आणि ते जसं तुम्ही बनमास्का म्हणालात ना, आणि सुशांत म्हणाले की ऑडियन्सचं पण असं झालं, आता बनमास्काचा किस्सा येणार. कारण तो येतोच, ती व्यक्ती आली की ते सगळं येत. पण तुमच्या सिरियलचं नाव आहे काय घडलं त्या रात्री, पण ऍक्च्युअली ते बदलायला पाहिजे होतं तुम्ही. हे जर आहे तुमच्या बरोबर. आणि काय बनलं त्या रात्री? तुम्ही काय खाल्लं? काय बनलं किंवा त्यांचा मोबाईल जरी चेक करला तरी तुम्हाला कळेल त्यांच्या घरात काय घडलं होतं. एवढं CCTV फुटेज तुम्हाला वाडकरांकडे सापडेल, तुम्हाला तपास करायची गरज पण नाही लागणार. एवढा खतरनाक माणूस आहे. यानंतर मी येणार आहे वाडकर सर तुमच्याकडे. पोलीस हे पात्र तुम्ही अनेक वेळा साकारलेलं आहे. मग तुम्ही स्वतःची एक वर्दी शिवून वगैरे घेतली का? तुमच्या मापाचे परत त्यांना शिवायला आपणच घेतली बरी? सर मी आज गाडी आणलेली नाही. माझ्या गाडीमध्ये डिकीमध्ये एक ड्रेस आहे ऑलरेडी. जसं कॉस्ट्युम्सने एक ऑथेंटिसिटी येते किंवा मेकअपने एक ऑथेंटिसिटी येते, तसं मला असं वाटतं की क्राईम शो मध्ये जयवंत वाडकर पोलिसाच्या भूमिकेत असण्यानी पण एक ऑथेंटिसिटी येते. एक चेहरा जर जयवंत वाडकर असेल ना, तर ते अख्खं पोलीस स्टेशन खरं वाटतं. ते सगळा सेटअप तो खरा वाटतो. त्याला एक ऑथेंटिक कनेक्ट आहे जयवंतदादाच्या फेसला त्या पोलिसी थाटाबरोबर सगळा. प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की ही व्यक्ती, जेवढे लोक असतील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, नवे जुने, किती जुने मित्र असतील, प्रत्येकाच्या वाढदिवसाला सकाळी फोन आला पाहिजे. आणि गाणं म्हणजे आपल्यालाही माहित नसतं आज आपला वाढदिवस आहे. अशा वेळेला त्यांचा फोन आपल्याला येऊन जातो. पण हे किती गोड आहे. म्हणजे मला फोन करणं, मी ऍक्टर, माझ्या बायकोला सुद्धा ते फोन करतात. तिचा सुद्धा नंबर त्यांच्याकडे. आणि ते सांगते ती की अरे सरांचा फोन आलाय, वाढदिवसाच्या शुभेच्छा. वा क्या बात आहे. पण मला हेच तुमच्याकडून जाणून घ्यायचं, एवढं सगळं मॅनेज करायचं. एक तर शूटिंग बिटिंग,
त्यात हे सगळे वाढदिवस लक्षात ठेवायचे. जेवढे कार्यक्रम मला वाटतं मुंबईत होतात, कुठल्या नाटकाचं ओपनिंग असो, कुठला राजकीय चांगला कार्यक्रम असो, कुठलाही असो, वाडकरांची सीट ठरलेली आणि वाडकर तिथे जाऊन काहीतरी करतच असतात. टेबल लावण्यापासून, माणसं मॅनेज करण्यापासून, ते तिकीट खिडकीवरती उभं राहतील. पडेल ते काम, पडेल ते काम, त्याच्यात छोटं मोठं काही नाही. म्हणजे या माणसाकडून शिकण्यासारखं आहे की आजकाल नवीन आलेल्या ऍक्टरला सुद्धा वाटतं माझी खुर्ची कुठे आहे, मी कुठे बसणार आहे, अच्छा मी तिसऱ्या रांगेत आहे का. यांच्याकडून शिकावं. ही व्यक्ती इतकं कमावून ठेवलंय तुम्ही, आणि याच्यासाठी एक स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे, कारण हे अशक्य आहे. थँक्यू निलेश. हे मला कधीतरी तुमच्या विषयी बोलायचं होतं या मंचावरती, कारण हे आम्ही रोज बघत असतो. ऍब्सोल्युटली. आणि हे कुठेतरी मांडलं पाहिजे, कारण आज थोडंफार काहीतरी आम्ही कमावतो आणि आम्हाला वाटतं की अरे आपलं तर काहीतरी विश्व आहे. असं नसतं. या माणसांकडे बघितल्यानंतर वाटतं की काहीच नाही आपण यांच्या समोर. ऍब्सोल्युटली. पण हे सर कुठून आलंय, म्हणजे काहीतरी याला कारण असेल? नाही काय मला असं वाटतं की हे माझ्या आई वडिलांकडून आलंय. मला माझी आई म्हणजे सुशांत नाही पण बरेचसे आपले सगळेच ॲक्टर माझ्या घरी जेवलेले आहेत किंवा तेव्हापासून ते आलेले आहेत थोडंसं. आणि वडील तर माझे ग्रेटच होते, खूप लवकर गेले. मी 12वीत असताना गेले ते, पण त्यांच्यासारखा माणूस बघितला नाही. वा वा वा. तर मंडळी, खूप छान वाटतंय की नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपल्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस वरती हे सगळे पाहुणे आलेले आहेत. अर्थात मुक्काम होणार उद्या सुद्धा याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद.